एकाच दिवसात कोकणवासीय दोन ऋतू अनुभवतायत। हे दोन ऋतू कोणते आहेत हे आज TV9च्या वेब एक्सप्लेनरमधून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। कोकणात सध्या सकाळी दाट धुकं आणि त्यानंतर पावसाची रिपरिप बॅटिंग असं चित्र सध्या कोकणातल्या अनेक भागात पाहायला मिळतं आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे 4 दिवस कोकणात पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला होता आणि हा अंदाज सध्या खरा ठरताना पाहायला मिळतो आहे। दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी पावसाची रिपरिप या ठिकाणी सुरू होते, ती सायंकाळपर्यंत असते। मात्र पहाटेपासून सकाळच्या सत्रापर्यंत या ठिकाणी दाट धुक्याची दुलई अनेक ग्रामीण भागामध्ये असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे कोकणवासीय सध्या एकीकडे पावसाळा आणि एकीकडे थंडीची चाहूल असे दोन ऋतू या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळतात। आज सकाळी देखील कोकणातल्या अनेक खेडेगावांमध्ये दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली। त्यामुळे निसर्गाचं एक वेगळं रूपडं सध्या कोकणवासीय सकाळपासून अनुभवताना पाहायला मिळतात। या दाट धुक्यामध्ये टुमदार घरं आणि हिरवी गार वनराई देखील हरवलेली पाहायला मिळाली। मात्र दुपारनंतर या ठिकाणी या हवामानामध्ये बदल होतो आणि दुपारनंतर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात होते। पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं एकीकडे धुक्याची चादर आणि पावसाळा असे दोन्ही ऋतू कोकणवासीय सध्या अनुभवणार आहेत असा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये जर बघितलं तर पाऊस आणि थंडी अशा दोन्ही ऋतूंचा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं हा हवामानातल्या बदलाचा फरक जो आहे तो जाणवणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र या हवामानाच्या बदलामुळे देखील याचा विपरीत परिणाम हा आरोग्यावरती सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे आरोग्यविषयक काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।